नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय इंटरेस्टिंग असा प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न असा आहे की दोन समसंख्या आहेत जवळच्या. तर दोन जवळच्या समसंख्या यांचा लसावी दिलेला आहे 180 आणि ती जी समसंख्या आहे त्या दोन समसंख्या कोणत्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. तर हा प्रश्न इयत्ता 7वीचा आहे. तर इयत्ता 7वीच्या प्रॅक्टिस सेट 14 मधील हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला एक कन्सेप्ट माहिती हवा. कोणत्याही दोन संख्या असल्या, पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार आणि लसावी आणि मसावी यांचा गुणाकार हा नेहमी काय असतो, सारखा असतो. तर ही दोन गोष्ट आपल्याला इथे हा जो एक फॉर्म्युला आहे हा आपल्याला माहिती हवा. त्यानंतर लगतच्या दोन ज्या समसंख्या असतात यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. कारण की या प्रश्नामध्ये फक्त लसावी हा आपल्याला दिलेला आहे 180 आणि मसावी माहीत नाही. तर दोन लगतच्या समसंख्यांचा मसावी हा नेहमी 2 असतो. त्यानंतर या प्रश्नामध्ये लसावी आपल्याला दिलेला आहे 180 आणि या जवळच्या दोन समसंख्या कोणत्या हे असं आपल्याला याचं उत्तर शोधायचं आहे. तर पहिली संख्या आपण इथे 2x असं मानूया आणि दुसरी जी समसंख्या आहे ती 2x + 2 असं आपल्याला काय करायचं आहे, मानायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा फॉर्म्युला इथे माहीत आहे. पहिली संख्या आहे 2x आणि दुसरी संख्या 2x + 2. या दोघांचा गुणाकार हा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा इतका असतो. तर आपल्याला इथे 2x × 2x + 2 आणि इथे लसावी काय आहे 2. लसावी इथे 180 आणि मसावी जो आहे हा 2 आहे. तर 2 × 180. ओके. तर हा मसावी आहे आणि हा लसावी आहे. इकडे तिकडे लिहिलं तरी काही अडचण नाही. तर आता आपण मल्टिप्लिकेशन करूया. तर इथे ब्रॅकेटला 2x मल्टिप्लाय करायचं आहे. 2x × 2x हा होईल 4x² प्लस हा प्लस इथे 2x × 2 हा होईल इथे 4x. त्यानंतर इथे 180 × 2 हा 360 होईल. आता आपण इथे 4 आणि इथे सुद्धा 4ने डिवाईड होतो, म्हणून पूर्ण समीकरणाला आपलं 4ने आपण काय करणार आहोत, डिवाईड करणार आहोत. म्हणजे इथं हा 4x / 4 प्लस 4x / 4 आणि इथे हा 360 / 4. आता इथे हे 4 कॅन्सल होतील आणि इथे 4 × 1 = 4, 4 × 9 = 36 आणि हा 0 इथे लागेल. तर इथे x² बाकी आहे, इथे x आणि इथे 90. तर x² + x = 90. आता 90ला आपण ट्रान्सपोज करूया लेफ्ट साईडला, म्हणजे हा x² + x - 90 = 0 अशा प्रकारे होईल. तर आपल्याला आता ही इथे एक इक्वेशन मिळालेली आहे. आता ही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं. तर याला आपल्याला स्प्लिट आउट करायचं आहे. हा x म्हणजे हा 1x असतो आणि हा -90. तर आपल्याला कशा प्रकारे शोधायचं आहे बघा. तर हा 90 याचा गुणाकार आला पाहिजे आणि त्याचं उत्तर जो आहे वजाबाकी ही 1 आली पाहिजे, कारण की इथे 1x असतो हिडन. तर आपल्याला इथे घ्यावं लागेल 10 × -9 हा होईल इथे -90 आणि 10 - 9 हा होतो 1. हा 90 आहे आणि हा 1 आहे. तर अशा प्रकारे आपण या 90ला स्प्लिट आउट करणार आहोत. तर इथे बघा, आता हा x² + 10x - 9x - 90 = 0 अशा प्रकारे याला लिहायचं आहे. हा जो 1x आहे याला आपण 10x - 9x असा कन्वर्ट केला. जर आपण याचं वजाबाकी केली तर परत आपल्याला इथे 1x
अशा प्रकारे उत्तर मिळेल. तर आता आपल्याला इथे दोन ग्रुप झाले, हा एक आणि हा एक. तर या दोन्ही ग्रुपमधून आपल्याला कॉमन नंबर बाहेर काढायचे. तर इथे बघा हा एक्स आपण कॉमन काढला तर इथे एक्स प्लस 10 अशा प्रकारे राहील. त्यानंतर इथे 9 आपल्याला कॉमन काढायचं आहे, वजा 9 कॉमन काढूया. इथे एक्स आणि इथे वजा प्लस 10 अशा प्रकारे इथे राहणार आहे. तर या दोन्ही जे ग्रुप आहे याच्यामधून आपल्याला कॉमन नंबर बाहेर काढायचे आहेत. तर याच्यामधून बघा आपल्याला एक्स कॉमन काढला तिथे एक्स प्लस 10 आणि इथे 9 कॉमन काढल्यावर -9 आणि इथे एक्स प्लस 10 अशा प्रकारे आपल्याला मिळालं. तर इथून 9 कॉमन काढला आणि इथे 9 कॉमन काढल्यावर इथे राहिला +10. तर आपल्याला इथे बघा हा ग्रुप सेम मिळालेला आहे. तर आपण त्याला एकदा घेऊया एक्स प्लस 10 आणि त्यानंतर एक इथं एक्स -9 हा एक्स आणि हा -9 याला आपल्याला इथे घ्यायचा आहे इक्वल्स टू 0. तर आता इथं एक्स प्लस 10 इक्वल्स टू 0 असेल किंवा एक्स वजा 9 इक्वल्स टू 0 असेल. तर आपण एक्स प्लस 10 इक्वल्स टू 0 जर घेतला तर इथे एक्स इक्वल्स टू वजा 10 मिळेल किंवा एक्स इक्वल्स टू आपल्याला +9 मिळेल. तर आता ही वजा संख्या आपण इथे घ्यायची नाही आहे, तर आपल्याला इथे प्लस संख्या घ्यायची आहे, कारण की इथे जे समसंख्या आहेत हे प्लस आहेत. तर मग एक्स इक्वल्स टू 9 हे आपल्याला इथे ॲन्सर मिळालेलं आहे. आता आपली पहिली जी समसंख्या ही आहे 2x. तर आपल्याला 2 × 9 इक्वल्स टू 18 ही पहिली संख्या मिळाली. त्यानंतर दुसरी आपली संख्या आहे 2x + 2. तर इथे 2 × 9 + 2 2 × 9 18 + 2 18 + 2 20 ही आपल्याला दुसरी समसंख्या मिळाली. तर आपल्याला पहिली समसंख्या मिळाली आहे 18 आणि दुसरी मिळाली आहे 20 आणि याचा मसावी 2 आणि लसावी हा आहे 180. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर इथे आपल्याला 360 आणि या साईडला सुद्धा आपल्याला 360 अशा प्रकारे उत्तर येईल. तर अशा प्रकारे अशा प्रश्न जे आहे ते सॉल्व करायचे असतात. तर अशा प्रकारे हा इंटरेस्टिंग प्रश्न इथेच संपलेला आहे. धन्यवाद.